माननीय अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, आपले दुग्ध विकास मंत्री अतुल सावेजी या ठिकाणी उपस्थित, वारणा समूहाचे प्रमुख आमदार विनय कोरेजी, माने बापू, समित कदमजी, ज्यांनी या मेट्रोच्या निर्मितीमध्ये मोठा सहभाग दिला त्या बीएमसीच्या आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, वारणा परिवार, सावकारांचा संपूर्ण या ठिकाणी उपस्थित परिवार आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की मेट्रो 3 आपल्या मुंबईची जी नवीन लाईफलाईन आहे, एशियातली सगळ्यात लांब सिंगल अंडरग्राऊंड मेट्रो म्हणून जिच्याकडे पाहिलं जाईल अशी ही जी मेट्रो आहे, या मेट्रोच्या स्टेशनवर आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये ज्यांनी क्रांती केली, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये जो आता एक आंतरराष्ट्रीय ब्रँड बनतो आहे, अशा वारणा समूहाचं या स्टॉलच्या माध्यमातून या ठिकाणी एक अस्तित्व निर्माण झालं. आणि हा केवळ एक वारणेचा स्टॉल नाही, तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या स्वाभिमानाचं एक प्रतीक म्हणून हा स्टॉल या ठिकाणी उभा राहिला. जसं सावकारांनी या ठिकाणी सांगितलं की ही जी अंडरग्राऊंड मेट्रो आहे, एक प्रकारे देशातला इंजिनिअरिंगचा एक मार्वल म्हणून याच्याकडे आपण पाहू शकतो. मुंबई सारख्या डिफिकल्ट ठिकाणी, कठीण ठिकाणी आणि ज्या ज्या भागात नाही जाते तो सगळा भाग प्रचंड ट्रॅफिकचा भाग आहे. इथे जमिनीखाली असं काम होऊ शकतं असं कोणी म्हटलं असतं तर कदाचित कोणी विश्वास ठेवला नसता. ते काम पूर्ण झालं, ही मेट्रो सुरू झाली. आणि एक मेट्रो ही केवळ प्रवाशांना नेणारी वाहिनी नसते, तर त्यातनं एक पूर्ण अर्थव्यवस्था ही तयार होत असते, त्याला चालना मिळत असते. आज या प्रत्येक स्टेशनवर जाता येता प्रवासी आहेत, त्यांच्याकरता अनेक फूड स्टॉल असतील, रिटेल असेल, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी उपलब्ध होतात आणि त्यातनंही मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होतो आणि मार्केटही मिळतं. वारणाने तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या क्षेत्रात अतिशय मोठी भरारी घेतली आहे. या व्यतिरिक्तही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वारण्याचं काम हे आपण बघितलेलं आहे. आणि विशेषतः शेतकरी आणि महिला यांना ज्या प्रकारे वारणेने अधिकारिता दिलेली आहे, हे एक देशातलं अतिशय मोठं मॉडेल आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेस विनय कोरेजींनी सांगितलं की असा असा स्टॉल आहे आणि याच्या उद्घाटनात तुम्ही आलंच पाहिजे, त्यावेळेस मी देखील हा निर्णय केला की केवळ एखाद्या स्टॉलचं उद्घाटन हे नाही आहे, एका नवीन अर्थव्यवस्थेचं, एका नवीन इकोसिस्टीमचं हे उद्घाटन असल्यामुळे आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत. त्यामुळे मी वारणा परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो. आणि आता याचं जाळं, या स्टॉल्सचं, या अख्ख्या मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपली मेट्रो आहे त्या सगळ्या भागांमध्ये उभं राहावं, अशा प्रकारची शुभेच्छा ही आपल्याला मी देतो. आणि आपण या चांगल्या कार्यक्रमाकरता आम्हाला सगळ्यांना निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद.